everyone. I am NR Barua, Department of Chemistry. Today we will discuss about online lecture of class TYBSc paper CH505, that is analytical chemistry. In a previous lecture we have studied single beam spectrophotometer, and today we are going to study about double beam IR spectrometer. This double beam IR spectrometer is a second generation spectrometer. आता हा डबल बीम आयर स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे, तर हा सेकंड जनरेशनचा स्पेक्ट्रोमीटर आहे. आणि जो आपण मागच्या लेक्चरला बघितलं सिंगल बीम आयर स्पेक्ट्रोमीटर हा फर्स्ट जनरेशनचा स्पेक्ट्रोमीटर असणार आहे. तर हा हे दोघांमधला डिफरन्स असणार आहे. तर लक्षात ठेवायचं आहे in which grating is used as monochromator instead of prism. आता या डबल बीम आयर स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये जे डिफ्रॅक्शन ग्रॅटिंगचा यूज हा मोनोक्रोमॅटरमध्ये होणार आहे आणि इन्स्टेड ऑफ प्रिझम. कशासाठी? तर इन्स्टेड ऑफ प्रिझमसाठी डिफ्रॅक्शन ग्रेटिंगचा यूज हा मोनोक्रोमॅटरसाठी होणार आहे. देअर आर मेनी मॉडेल्स ऑफ डबल बीम आयर स्पेक्ट्रोमीटर इन इन्फ्रारेड रिजन. या इन्फ्रारेड रिजनमध्ये डबल बीम आयर स्पेक्ट्रोमीटरचे वेगवेगळे प्रकारचे मॉडेल्स डिफरंट मॉडेल्स असतात. दिस इन्स्ट्रुमेंट आर मोर कॉम्प्लेक्सेस इन डिझाईन, इम्प्रूव्हमेंट इन ऑप्टिक्स अँड हाय लेवल ऑफ डिटेक्शन. आता हे जे डिफ्रॅक्शन ग्रेटिंगचा यूज हा मोनोक्रोमॅटर म्हणून यूज केला जातो. आणि जेव्हा डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये याचं डिझाईन जे काही इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये असतं, तर हे इन्स्ट्रुमेंटेशनमधलं हे डिझाईन आहे, तर हे सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरपेक्षासुद्धा काय असणार आहे? कॉम्प्लेक्स असणार आहे. आणि कॉम्प्लेक्सची जी डिझाईनमुळे आपल्याला जे काही सोर्सपासून रेडिएशन जातात, तर सोर्सपासून रेडिएशन जातात जे काही लाईट आहे, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे? मग इम्प्रूव्हमेंट होत असतात. आणि हे इम्प्रूव्हमेंट झाल्यावर त्या ऑप्टिक्समध्ये इम्प्रूव्हमेंट येत असतं, तेव्हा काय होतं? मग ॲटोमायझेशन होत असतं. काय असतं? ॲटोमायझेशन होत असतं. आणि ॲटोमायझेशन झाल्यावर त्यामध्ये जी हाय लेवलचं इम्प्रूव्हमेंट हे ॲटोमॅटिक होत असतं. म्हणजे आपल्याला तिथून डाटा गॅदर करून आयर स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये बऱ्याच प्रकारचे असे ॲटोमॅटिक जे इन्फॉर्मेशन असतील, तर ते आपण काय करणार आहोत? प्रोव्हाइड करत असतो. आणि डिटेक्शन हे वेगवेगळ्या प्रकारे अशा चांगल्या प्रकारे आपण एखाद्या कंपाऊंडचं डिटेक्शन हे करू शकतो. ऑप्टिक्स अँड हाय लेवल ऑफ डिटेक्शन. आणि डिटेक्शन हे आपण एखाद्या चांगल्या प्रकारे एखाद्या कंपाऊंडचं डिटेक्शन हे करू शकतो. आपण आता वर्किंग बघणार आहोत. वर्किंग ऑफ डबल बीम आयर स्पेक्ट्रोमीटर. द डबल बीम स्पेक्ट्रोमीटर कॅन बी यूज्ड फॉर सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस सॅम्पल. आता हा जो डबल बीम स्पेक्ट्रोमीटर आहे, तर त्याचा यूज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सॅम्पलमध्ये करू शकतो. एकतर ते सॅम्पल सॉलिडचं असू शकतं, किंवा मग लिक्विडचं असू शकतं, किंवा मग गॅसियस सॅम्पलचं सुद्धा ते असू शकतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल या डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये यूज केला जातं. नेक्स्ट आहे मेन कंपोनंट ऑफ डबल बीम इन्स्ट्रुमेंट आर सोर्सेस, सॅम्पल, कंपार्टमेंट, रोटेटिंग डिस्क, डिटेक्टर अँड रेकॉर्डेड. या डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये जे मेन कॉम्पोनंट आहे, जे सोर्सेस आहे, तर ते एका सॅम्पल कंपार्टमेंटमध्ये प्लेस केलेले असतात. तर ते असतात डिटेक्टर असतात. डिटेक्टर तर आपण बघितलंच आहे. आणि ही जी रोटेटिंग डिस्क आहे, तर हा मेन कंपोनंट आहे डबल बीम इन्स्ट्रुमेंटेशनचा. तर हा मेन सोर्स आहे. डिटेक्टर, रेकॉर्डर हे सुद्धा काय डबल बीम इन्स्ट्रुमेंटेशनचे सोर्सेस आहे, कंपोनंट्स आहे. नेक्स्ट आहे देअर आर डिफरंट सोर्सेस ऑफ आयर रेडिएशन दॅट मे बी यूज इन दिस इन्स्ट्रुमेंट. या आयर रेडिएशनमध्ये इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये आपल्याला डिफरंट सोर्सेस या आयर रेडिएशनमध्ये यूज करता येतात.
तर ते इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये जेव्हा आय आर रेडिएशन पास होते तर इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये डिफरंट सोर्सेसचा यूज केला जातो. नेक्स्ट, द नर्स ग्लोवर और ग्लोवर मे बी यूज. These are heated electrically at very high temperature when infrared radiation is given out. तर आय आर रेडिएशनमध्ये डिफरंट सोर्सेस असतात. तर त्याच्यातला एक सोर्स आहे नर्स्ड ग्लोवर आणि या नर्स ग्लोवरला अदर नेम आहे ग्लोबर. तर इट इज ऑल्सो यूज इन दिस हिटेड इलेक्ट्रिकली. तर याला जर एक्सटर्नली आपण हीट केलं तर तेव्हा काय होणार आहे, तेव्हा टेम्परेचर काय होणार आहे, हाय होणार आहे. पण जेव्हा आपल्याला इन्फ्रारेड रेडिएशन आपल्याला दिलेलं असेल तेव्हा या नर्स्ड ग्लोबरचं टेम्परेचर काय होणार आहे, हाय होणार आहे. पण जेव्हा त्या सोर्सला आपण हीट करणार आहोत एक्सटर्नली तेव्हा त्याचं टेम्परेचर काय असणार आहे, मग हाय असणार आहे. पण जेव्हा इन्फ्रारेड रेडिएशन आपल्याला दिलेलं असेल तेव्हा त्या ग्लोवर सोर्सेसचा टेम्परेचर हे कसं असणार आहे, मग हाय. सॅम्पल सेल आर फॅब्रिकेटेड फ्रॉम द मटेरियल. आता सॅम्पल सेल ही कशी असते, मग एका मटेरियलने बनलेली असते आणि ते मटेरियल कसं असतं, फॅब्रिकेटेड असतं. विच इज द ट्रान्सपरंट टू आय आर रेडिएशन सेल आर प्रिपेअर्ड फ्रॉम highly pure NaCl or KBr. It is made up of the sample cell is prepared from highly NaCl or KBr. तर ही जी सेल असेल, आय आर रेडिएशनची सेल असेल तर ही कशी असणार आहे, ट्रान्सपरंट असणार आहे. आणि ट्रान्सपरंट असल्यावर ती कशापासून बनलेली असेल, हे जे सॉल्ट दिलेले आहेत NaCl आणि KBr यापासून ते हायली प्रिपेअर्ड ही सेल बनलेली असते. देअर आर डिफरंट सायझेस आणि त्याची साईज कशी असते, मग डिफरंट असते. द लिक्विड कॅन बी डिझॉल्व इन नॉन ॲक्वियस सॉल्वंट क्लोरोफॉर्म. आणि लिक्विड सॅम्पल हे डिझॉल्व कशात होणार आहे, मग नॉन ॲक्वियस सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होणार आहे. आणि ते नॉन ॲक्वियस सॉल्वंट म्हणजे कोणता, क्लोरोफॉर्म. म्हणजे लिक्विडचं सॅम्पल हे नॉन ॲक्वियस सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होणार आहे. द गॅसेस सॅम्पल आर टेकन अलॉंग द पाथ लेंथ आर सेल्स. तर जे गॅसेस सॅम्पल असेल तर ते एका लॉंग पाथ लेंथ सेलमध्ये दिलेलं असतं. इन टू इलेक्ट्रिक सिग्नल द सिग्नल इज ॲम्प्लिफायर अँड फेड टू द रीड आउट डिव्हाइस. आणि नंतर आपल्याला रीड आउट डिव्हाइसमध्ये काही इलेक्ट्रिकल सिग्नल आपल्याला मिळत असतात. आता ही जी डायग्राम आहे ही आहे डबल बीम आय आर स्पेक्ट्रोमीटरची डायग्राम आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला सोर्स ऑफ रेडिएशन दिलेला आहे. बघा इथं सोर्स ऑफ रेडिएशन आहे. बघा इथे सोर्स ऑफ रेडिएशन आहे. तर या सोर्स ऑफ रेडिएशन आहे तर त्याच्यापासून आपल्याला बीमचं स्प्लिटिंग झालेलं आहे. काय झालं आहे, बीमचं स्प्लिटिंग झालेलं आहे. आणि स्प्लिटिंग झाल्यावर हे जे स्प्लिटिंग आहे तर एका आय आर रिजनच्या सॅम्पलवर ते जात असतात. आणि बघा इथं 2 आय आर रिजनचे सॅम्पल दिलेले आहेत. 2 आय आर रिजनचे सॅम्पल दिलेले आहेत. बघा एक सॅम्पल आय आर रिजनच्या बीमवर रेफरन्स मटेरियलवर जात असतं. आणि दुसरं सॅम्पल हे पहिलं सॅम्पल हे आय आर रिजनच्या सॅम्पलवर जात असतं आणि दुसरं सॅम्पल हे आय आर रिजनच्या बीमचं रेफरन्स बीमच्या मटेरियलवर जात असतं. आणि हे रेफरन्स बीम आय आर रिजन बीम रेफरन्स मटेरियलवर जात असतं. तर त्याच्यानंतर इथे काय होणार आहे, रोटेटिंग डिस्क असते. बघा ही रोटेटिंग डिस्क आहे. तर ह्या रोटेटिंग डिस्क असेल तर त्याच्यापासून पुन्हा काय होणार आहे, मग आय आर रेडिएशन ग्रेटिंगवर स्ट्राईक होणार आहे. आय आर रेडिएशन हे ग्रेटिंगवर स्ट्राईक होणार आहे. आणि ग्रेटिंगवर स्ट्राईक झाल्यानंतर त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, ग्रेटिंगपासून लाईट मोनोक्रोमॅटरवर
जाणार आहे. लाईट कुठे जाणार आहे? मोनोक्रोमॅटरवर जाणार आहे. आणि नंतर काय होणार आहे? लाईट मोनोक्रोमॅटरवर गेल्यावर डिटेक्टरपर्यंत ती जाते आणि डिटेक्टरपर्यंत जाते आणि डिटेक्टरपर्यंत गेल्यावर ती काय करणार आहे? मग रिस्पॉन्स ऑफ रेकॉर्ड रिस्पॉन्स रेकॉर्ड करणार आहे आणि रेकॉर्डरकडे प्रोव्हाइड केल्यावर आपल्याला इथे काय मिळणार आहे? मग स्पेक्ट्रम मिळणार आहे. म्हणजे रेकॉर्ड रिस्पॉन्स झाल्यावर आपल्याला इथे स्पेक्ट्रम मिळणार आहे. म्हणजे एक ग्राफ आपल्याला मिळणार आहे आणि तो ग्राफ प्लॉट करून आपल्याला मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे वर्किंग आहे डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरचं.